ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। त्यानंतर आपण थेट कोल्हापुरात जाऊयात। कोल्हापुरात सुद्धा महावितरण कार्यालयाच्या बाहेर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकवटल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, काय सध्या चित्र आहे आंदोलनाचं? दीपक, कोल्हापूरमध्ये देखील महावितरणच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे सगळे आंदोलक आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत की जी भरती आहे महावितरणची त्या भरतीमध्ये मराठा तरुणांना डावललेला आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ही भरती प्रक्रिया सगळी थांबावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। काय तुम्ही मागणी घेऊन या ठिकाणी थांबला आहात? ज्या पद्धतीने ESBCच्या प्रवर्गातून आपल्या मराठा विद्यार्थ्यांची निवड झाली पण कागदपत्र पडताळणीत मराठा समाजाला डावलण्यात आलंय, मग हे का चालू आहे याबाबत या सरकारनं आम्हाला हे द्यावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत ही कागदपत्राची पडताळणी थांबत नाही आणि मराठा समाजाला त्यात इन्व्हॉल्व करत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे सरकार मराठा दिवशी आम्हाला डबऱ्यात गाठले, डबऱ्यात घालून वरनं माती घालायला आल्यात आणि तरी सुद्धा कने आमच्यातली काही लोक चर्चा करायला जायला आल्यात, हे अत्यंत चुकीचं आहे। मुख्यमंत्र्यांना माहित आहे की आम्हाला काय पाहिजे, जर ही नुसती चर्चेत वेळ काढत असतील तर ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने हे आंदोलन आहे हे इथून थोडं आक्रमकपणानं आंदोलन होणार। आज जर आमच्या न्याय हक्कासाठी जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर इथला एकही कर्मचारी अथवा अधिकारी यांना हात किंवा पाय या बाबतीत मराठा समाज निर्णय देईल या पद्धतीने। काय पुढची भूमिका काय असणार आहे मराठा समाज? जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं तसंच जोपर्यंत हे व्हेरिफिकेशन थांबलं जात नाही तोपर्यंत त्या व्हेरिफिकेशन जर थांबलं तर हे आंदोलन फक्त स्थगित होणार, बंद होणार नाही। व्हेरिफिकेशन नाही थांबलं तर इथले जे मेन झोनल अधिकारी जे कोण आहेत त्यांना ऑफिसच्या आतमध्ये जाऊन दिलंच जाणार नाही किंवा त्यांचा हात किंवा पाय काढण्यात येणार। तर आपण बघितलं या ठिकाणी मराठा समाजाचे हे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, आंदोलन अधिक हिंसक पद्धतीने केलं जाईल असा इशारा देखील दिलेला आहे। दीपक, निश्चितच त्यामुळे आता प्रशासनाकडून याची कशी दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।